सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, घोर कष्ट उद्धार स्तोत्र. आयुष्यात कितीही संकटे आले असतील, एखाद्या तुम्ही गोष्टीमध्ये फसला असाल, तर सर्वात जलम उपाय म्हणजेच घोर कष्ट उद्धार स्तोत्र रोज कसे पठण करावे हेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, एखाद्याच्या आयुष्यात असं होतं का सगळं सुरळीत चालू आहे आणि अचानक आपण एखाद्या अडचणींमध्ये अडकतो किंवा अचानक एखाद्या व्यक्तीने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा आपलं चांगलं आयुष्य सुरू असताना एखाद्याला ते खटकतं आणि तो काहीतरी येऊन मध्येच कारनामे करत असतो किंवा आयुष्यात काहीतरी अडचण आली आहे आणि त्याच्यासाठीच त्याच्याहून मार्ग मिळावा आणि त्या संकटांवर दुःखांवर मात करायची असेल तर ही सेवा मात्र तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला 100% मात्र याचा अनुभव येणारच. बघा, कोणीतरी आपल्याला चुकीच्या मार्गात आणतं, आपल्याकडनं पैसे घेतं आणि ते पैसे देत नाही, एखादा चुकीचा आरोप आपल्यावर लावतं आणि त्या गोष्टी मात्र कोर्ट कचेरीपर्यंत जातात. आपल्याला कोर्ट कचेरी केस टाकली जाते, त्याच्यात अडकवलं जातं, अडकवण्याचं जाळं असतं, उगाचच आपल्याला तिथे फसवलं जातं. आणि याचमुळे बघा, आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही मात्र सुरूच असते. पण काही गोष्टी लहान असतात तर काही गोष्टी मोठ्या, आणि एखादं संकट आपत्कालीन येऊन ठेपतं बघा, आणि आपलं चांगलं संसारिक आयुष्याची मात्र वाट लावून जातं. आपण एवढे प्रामाणिक असून सुद्धा आपल्याला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतं. कुठल्या तरी मार्गामध्ये आपण अडकलो आहे आणि त्या मार्गातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपण आपलं जीवन पुन्हा नेहमीसारखं व्हावं यासाठी आपण जरी सेवा केली तर निश्चितच आपलं घर, आपला संसार हा आधीसारखा सुंदर आणि प्रेमळ होईल. तर यासाठीच तुम्हाला घोर कष्ट उद्धार स्तोत्र किंवा अघोर कष्ट उद्धार स्तोत्र याची सेवा करायची आहे. हे दोघंही मात्र एकच आहेत, पण काही ग्रंथांमध्ये अघोर कष्ट दिलेला आहे तर काही ग्रंथांमध्ये घोर कष्ट दिलेला आहे. तर बघा, घोर कष्ट उद्धार स्तोत्र. तर आपल्या आयुष्यात आलेले घोर कष्ट, या घोर कष्ट उद्धार स्तोत्रामध्ये त्याचा नावाचा अर्थ दडलेला आहे. आपल्या आयुष्यात आलेले घोर कष्ट हे उद्धार होण्यासाठी, आयुष्यात आलेले संकट यांचा उद्धार होण्यासाठी, आयुष्यात आलेले कष्ट यांचा उद्धार होण्यासाठी आपण ही सुंदर सेवा करत असतो आपल्याला. तर बघा, हे जे स्तोत्रम आहे ना, ते अतिशय सुंदर, प्रभावी आणि दिव्य आहे. वासुदेव सरस्वती स्वामी यांनी घोर कष्ट उद्धार स्तोत्र, आपल्या आयुष्यात संकट आहेत, कुठले तरी कष्ट चालू आहेत, कोणीतरी अडकवलेलं आहे, कोर्ट कचेरी केसेस चालू आहेत, कुठल्या तरी कारणाने आपल्याला फसवलं गेलेलं आहे, मग ते आपल्या घरामधून काही घेऊन जाणं असू दे, चोरी होणे असू दे, किंवा आपण आपल्यावर लावलेले एखादे वाईट आरोप असू दे. बघा, एक तुम्हाला एक्झाम्पल सांगते का असं होतं का कधी कधी मुलगी चांगली असूनही तिला घरचे त्रास देतात, खोटी केस लावतात, आणि कधी कधी मुलगा चांगला असला तरी मुलगा चांगला असूनही त्याच्यावर खोटे आरोप लावले जातात सासरकडचे, आणि मग त्या मुलामुलींचा संसार मात्र उद्ध्वस्त केला जातो. तर असं जर तुमच्यासोबत झालं असेल तर नक्कीच यावर उपाय म्हणून तुम्ही ही सेवा मात्र केलीच पाहिजे. किंवा आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक असे आहेत का ते आपल्याला सेवा विचारतात, ते त्यांचा त्रास आपल्याकडे सांगतात, रडतात, त्यांचे कष्ट आपल्याकडे सांगतात, तर त्यांना तुम्ही ही सेवा नक्कीच सांगू शकतात. कोणाचं तरी भलं झालं ना तर निश्चितच आपले देव नक्कीच भलं करतो. ही सेवा 41 दिवसांची आहे. रोज 51 वेळा पठण करायचे आहे. घोर कष्ट उद्धार स्तोत्र फक्त 5 ओव्यांचा आहे, म्हणजे 5 ते 10 ओव्यांमध्ये अगदी छोटंसं आहे, सुंदर आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये वाचलं जाईल. स्पीड असेल तर अगदी 1 मिनिटात वाचलं जाईल. बघा, श्रीपाद श्री वल्लभ सदैव श्री दत्तास मापाही देवादिदवी भावग्राह्य क्लेशही सुतके घोर कष्ट दुरात्मास्त्रा तमकने त्वनोमात्व पित्रोस्त्व दीप त्रागा योगक्षेम सद्गुरुत्व. इतकं सुंदर, आणि हे संस्कृतमध्ये आहे म्हटल्यानंतर तुम्हाला, मला किंवा कोणालाही थोडासा सुरुवातीला वेळ लागणारच. पण जर आता मी दररोज 14वा अध्याय पठण करते, जर तुम्ही तशा पद्धतीने दररोज 14वा अध्याय पठण करत असाल तर तुमचंही ते निश्चितच वाचून पाठ होईल. बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये वाचलं जाईल. सुरुवातीला वेळ लागतो, पण
एक वेळेच का आपण सेवेला सुरुवात केली का काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला गुगलवर ते नक्कीच वाचायला मिळेल किंवा ज्या लोकांकडे गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आहे तर त्यांच्यावर पेज नंबर 1 वरच हे घोर कष्ट उद्धार स्तोत्रम दिलेलं आहे. सुरुवात मी तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी सुद्धा दाखवलेलं आहे की माझ्याकडे अगदी छोटासा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ती दिलेला आहे. बघा, त्याचं वैयक्तिक पुस्तक काढलेलं नाही आहे किंवा ते कोणत्याही पुस्तकात येत नाही, तर ते फक्त 14वा आणि 18वा अध्यायामध्येच येतं. तर रोज 51 वेळा पठण करायचं. प्रत्येकाला 51च वेळा पठण करणं शक्य होईल असं नाही, पण काही कारणांमुळे किंवा सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे जमेलच असं नाही आणि त्यांना वाचता येत नाही. त्यांनी कसं पठण करावं, तर त्यांनी दररोज यूट्यूबला लावून एकदा ते श्रवण करावं. रोज रोज जर ते शब्द आपल्या कानावर पडले, आपण श्रवण केलं, तर नक्कीच आपल्याला ते पाठ होईल आणि पाठ झालं का मग आपल्याला ते वाचण्यासाठी अगदी छान आणि सोपं जाईल. घरातील कोणीही ते वाचू शकतं, कारण खूप छोटंसं आहे. ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला कळेल किंवा ते पाठ होईल की ते कसं वाचायचं, वाचण्याची योग्य पद्धत कशी आहे, कारण ते संस्कृतमध्ये दिलेलं आहे. म्हणून पठण करायचं, कारण ते पूर्ण संस्कृतमध्ये आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ते पठण करत असाल तेव्हा तुम्ही महाराजांना निवेदन ठेवा, महाराजांना विनंती करा आणि महाराजांना सांगा का महाराज, मी या कार्यांमध्ये अडकली आहे किंवा माझ्यावर हे संकट आलेलं आहे आणि मला त्यातून मार्ग मिळावा, माझ्या अडचणींना मार्ग मिळवून द्या, म्हणून मी ही सेवा करत आहे. तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या. केंद्रात नारळ, खडीसाखर ठेवा किंवा केंद्र जवळ नसेल तर घरात तुम्ही महाराजांसमोर खडीसाखर ठेवा. महाराजांना अभिषेक घाला, त्या दिवशी महाराजांना पिवळं फुल अर्पण करा, खडीसाखरेचा नैवेद्य ठेवा, महाराजांना विनंती करा, मुजरा करा आणि मग सेवेला सुरुवात करा. महाराजांना विनंती करा, या सेवेमध्ये कुठल्याही अडचण येऊ देऊ नका आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या. असं पाहिलं तर आपल्याला ते रोज एकाच बैठकीत 51 वेळा वाचायचं असतं, सेवा करायची असते. पण बघा, एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्ही अडकलेले असाल, तुमची सेवा जर तुमच्यावर दोष आहेत, तर तुमच्यावर आरोप प्रत्यारोप आहे, तर तुमच्या प्रश्नात जर खूप मोठाच तुमचा प्रश्न असेल तर तुम्हाला सेवा पण मोठीच करावी लागेल. म्हणून ते 51 वेळा करावी लागते. म्हणून 11, 21 वेळापेक्षा जर तुम्ही 51 वेळा म्हटलं तर तुम्हाला खूप छान आणि लवकर असा त्याचा अनुभव येईल आणि 100% अनुभव या सेवेचा मात्र निश्चितच तुम्हाला येईल. पण तुम्हालाही फरक खूप लवकर पडेल आणि एखाद्याची जर सेवा करण्याची मानसिकताच नसेल, आधी तुम्ही ऐकून फक्त तुम्ही ते मनामध्ये ऑटोमॅटिकली तुमचं मन त्या स्तोत्रामंत्राने प्रसन्न होईल आणि मग तुम्ही हळूहळू 21 वेळा, 41 वेळा आणि मग हळूहळू तुम्ही 51 वेळा पठण करू शकता. एखाद्या व्यक्ती जर अडकला असेल, त्यांच्यावर खरंच वाईट वेळ आली असेल, तर ही सेवा तुम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतात. म्हणून तो त्या अडचणीतून बाहेर पडेल. अडचण कोणतीही असो, सेवा फक्त एकच, घोर कष्ट उद्धार स्तोत्र. तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही तिथे श्रवण करू शकता, मात्र पठण करू शकत नाहीत. कारण बघा, बाहेर आपण ते पठण करू शकत नाही. छानपैकी घरात देवासमोर दिवा लावून बसून, महाराजांना साक्षी ठेवून, महाराजांसमोर बसून आपल्या गुरूंचं अधिष्ठान घेऊन आपण गुरूंच्या साक्षीने सेवा करत असतो. जेणेकरून गुरूंच्या साक्षीने केलेली ही सेवा ही कुठेही थांबत नाही, कारण ही सेवा पठण करायची असते. म्हणून तुम्ही घरातच केली पाहिजे. तुम्ही जर पठण केलं तर तुमचे दोषही अतिशय उच्च प्रमाणात तुमचे दोष कमी होतात. बघा, ही सेवा होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये किंवा तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करण्याची अजिबात गरज नाही. करायचं किंवा नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण नाही केलं तरी चालेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, कारण परान्नाने दोष वाढतात, तर तुमचा मार्ग लवकर लागणार नाही, पण तुमचे दोष वाढतील. तुम्ही गावाला गेले तिथे देखील तुम्ही करू शकतात, सेवा करू शकतात. शक्यतो आपल्या घरातच जास्तीत जास्त सेवा करावी. सेवा खूप जास्त प्रभावी आहे. एकदा व्यक्ती जर अडचणीत असेल तर ही सेवा त्याने करून त्याला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या सेवेचे खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या घोटाळ्यात फसवलं गेलेलं असेल, तुम्ही काहीच करत नसाल, तर तुम्ही जर जमत नसेल तर रोज फक्त 11, 21, 41, 51 या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा महाराजांसमोर बसून करू शकता. म्हणजे निश्चितच महाराज त्यांना बुद्धी देतील आणि तुम्ही त्यातून बाहेर पडाल. आणि नित्य सेवेमध्ये रोज कसं पठण करायचं आपण आता ते बघणार आहोत.
तर बघा, जे लोक 14वा आणि 18वा अध्याय पठण करतात गुरुचरित्राचा, त्यांनी एक वेळा रोज पठण करावं घोर कष्ट उद्धार स्तोत्र. काही संकटात असो किंवा नसतो, कारण बघा, येणारं संकट, येणारं दुःख सांगून येत नाही. म्हणून गुरूंचा वरदहस्त जेव्हा आपल्यावर असतो तेव्हा काहीच कशाचीच कमी पडत नाही. पैसा येतो जातो, पण स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा, त्यांच्यावर वरदहस्त आपल्यावर असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही हे वाचू शकतात. त्याला अजिबात काही अटी नियम नाहीयेत. आता जर 41 दिवस आपण जेव्हाही सेवा करतो, त्यांना महिलांनी मासिक धर्म, सुतक या दिवसांमध्ये तेवढे 4 ते 5 दिवस तो गॅप सोडावा. पुढील सेवा पुन्हा कंटिन्यू करावी. नाहीतर विठाळाला तर खूप जास्तीचा गॅप होऊन जातो. 13 दिवस, 40 दिवस. घरातलं असेल तर आपण 40 दिवस पाळतो, 13 दिवस, 15 दिवस पाळतो. तर अशा वेळेस ही सेवा तुम्ही पुन्हा नव्याने सुरू करू शकता. बाकी या सेवेला दुसरे कोणतेही नियम नाहीयेत. वैयक्तिक मांडणी करायची गरज नाही. आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो आणि मूर्ती मात्र निश्चितच आपल्याकडे असते. एखाद्यावर संकट आहे आणि त्यांची मानसिकता नसेल तर आई, बहीण किंवा एखाद्याची बायको असेल किंवा वडील असतील तर कोणीही सेवा मात्र करू शकते. सेवा केली तरी चालते. खूप प्रभावी सेवा आहे. आपली बुद्धी, आपले कर्म चांगले ठेवा, कारण आपल्याला महाराजांचा आपल्याला फरक पडणार नाही. कारण जर आपले कर्म चांगले नसतील तर देव सुद्धा काय करेल? कारण नसताना एखाद्याला फसवू नका. कोणाचे कर्म कोणालाच सोडत नाही. शिक्षा आपल्यालाच व्याजासकट मात्र नक्कीच मिळते. ज्यांना रोज पठण करणं शक्य होत नाही त्यांनी किमान गुरुवारी तरी 11 वेळा पठण करावं. खूप छान सुंदर असा अनुभव या घोर कष्ट उद्धार स्तोत्रमचा आहे. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आजपासून किंवा येणाऱ्या गुरुवारपासून ही सेवा कोण कोण करणार आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स, माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल बघायला मिळतील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.